प्रणित विद्यालयात अयोध्या श्री रामलला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। श्री रामलला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशभर अगदी आनंद उत्सवात साजरा केला जात आहे। त्याच अनुषंगाने नाशिक पंचवटी येथील विद्यासेवा संस्थेचे प्रणित प्राथमिक विद्यालय येथे अयोध्या श्री रामलला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यात संजीवनी शक्तिपाताचार्य श्री श्री भावनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत थेट अयोध्या श्री राम मंदिर व स्थापना विधी या कार्यक्रमाची संजीवन शक्तीद्वारे अनुसंधान करून ती ऊर्जा उपस्थितांना प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाची संजीवनी शक्तीद्वारे अनुसंधान करून ती ऊर्जा उपस्थितांना प्रदान केल्यानंतर जनसामान्यांमध्ये आगळा वेगळा आनंद दिसून आला। तसेच या कार्यक्रमाच्या वेळी 5 मान्यवर पुरोहितांच्या हस्ते ढोलताशा व वाद्यावर भजन हनुमान चालिसांचे पठण मंत्रोच्चारण केले गेले। विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी तसेच त्यांचा बौद्धिक विकास व्हावा हा संकल्प ध्यानी ठेवून श्री सरस्वती बीज मंत्र दीक्षा या विषयावर माहितीही देण्यात आली। याच प्रसंगी प्रभू श्री रामचंद्राची मिरवणूक, शोभायात्रा, सामूहिक रामनाम जप, रामरक्षा स्तोत्र, श्री हनुमान चालिसा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ढोल, झांज या वाद्यावर भजन हनुमान चालिसा तसेच विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक, पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते। कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे माननीय सौ रंजनाताई भानसी, माजी महापौर मनपा नाशिक, माननीय श्री अरुण पवार साहेब, माजी गटनेता, माजी नगरसेवक भाजप नाशिक, माननीय श्री गणेश गीते साहेब, स्थायी सभापती मनपा नाशिक, माननीय सौ सुरेखा पिंगळे, अध्यक्ष विद्यासेवा संस्था नाशिक, माननीय श्री गणेश पिंगळे सर, सचिव तथा मुख्याध्यापक विद्यासेवा संस्था नाशिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाला शिवसमर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ नाशिक यांचे विशेष सहकार्य लाभले। मंडळातर्फे भजन गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला। मंदिर सेवक श्री के.पी. वाघ यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाला पालकवर्ग व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले। सर्वप्रथम समस्त भारतवासियांना आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। मी डॉक्टर प्रणित पिंगळे। आज खूप आनंद झाला आम्हाला, कारण की जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं ना आजच्या युवा पिढीसाठी हे समजणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रभू श्रीराम हे काय होतं, ती कन्सेप्ट जी आहे ज्याच्यातनं जे एज्युकेशन मुलांना दिलं गेलं पाहिजे ते कुठल्या पद्धतीने आपण मुलांना देऊ शकतो किंवा ते समजण्यासाठी आपल्याला आधी संस्कार कुठल्या प्रकारचे होते, कशाप्रकारे प्रभू श्रीरामांना गुरुकुल शिक्षा प्रणालीच्या द्वारे संस्कारक्षम केलं गेलं, कशा पद्धतीने ती सर्व जर्नी झाली। जर याचा आपण थोडासा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला कळेल की 7000 वर्षांपूर्वी आपला देश हा किती महान होता, किती साधुप्रधान संस्कृतीशी संलग्न होता आणि आपल्या भारताची एज्युकेशन शिक्षा प्रणाली किती महत्त्वाची होती। सो हे 7000 वर्षापूर्वीचं न बघता आता आपण आज जरी बघितलं आणि इथून पुढच्या हजारो वर्षांनंतर जरी बघितलं तर हे संस्कार कुठेतरी राहणार आहेत। तर आपलं युवांचं एक खूप महत्त्वाचं कर्तव्य आहे की आपल्याकडे जो ठेवा आहे, जो संस्कारांचा ठेवा आहे, जे सायन्स आपण ज्याला म्हणूयात, जे आपल्या भारत देशाची मूळ सायन्स जे आहे जो ठेवा आहे तो आपल्याला तर इथून पुढे नवीन जनरेशनला देणं फार गरजेचं आहे। त्यामुळे आजचा उत्सव आमच्या मुलांसाठी खूप बघण्यासारखा होता, समजण्यासारखा होता की इतका महत्त्वाचा उत्सव का झाला, कसा झाला। आता यातनं हळूहळू ते सगळं शिकणार की कशा पद्धतीने काय काय संस्कृती आहे। मी पण तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल, आम्ही एक सुंदरसं नाटिका आज इथे घेणार आहोत आणि त्या नाटकाच्या माध्यमातून तुम्ही सगळे लोक बघाल की माझ्या भारत देशामध्ये प्लास्टिक सर्जरी असू द्यात, हार्ट ट्रान्सप्लांट असू द्यात किंवा शरीराचा कुठलाही भाग बदलणे असू द्यात, हे कितीतरी हजारो वर्षांपूर्वीच शोध लावला गेलेला आहे। सो हे नाटक अतिशय सुंदर आहे, तुम्ही सगळ्यांनी या, मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो। पुन्हा एकदा जय श्रीराम। नमस्कार।
मी श्री श्री भावनाथ महाराज आज प्रणित विद्यालयामध्ये हा जो अयोध्येचा राम मंदिर प्रतिष्ठापनेचा जो सोहळा आहे त्यानिमित्ताने जो कार्यक्रम आला त्या कार्यक्रमासाठी आलो. खरं तर आजचा दिवस हा फक्त भारतापुरता मर्यादित नसून हा एक जागतिक उत्सव झालेला आहे. आपण नेहमीच म्हणत असतो की राम हा चैतन्याचं प्रतीक आहे. आपण म्हणतो की त्याच्या जीवनात राम राहिला नाही याचा अर्थ चैतन्य राहिला नाही. राम म्हणजे फक्त प्रभू श्री रामचंद्र एवढंच मर्यादित नसून संपूर्ण चैतन्य शक्तीला राम असं म्हटलं जातं. आणि आज ह्या सगळ्या चैतन्य रूपाशी निगडीत होण्यासाठी चैतन्य रूपाशी जोडलं जाण्यासाठी आज आपण इथे हनुमान चालीसा त्याच्यानंतर हनुमान स्तोत्र याचे पाठ तर केलेच आहे. त्याचबरोबर आपण रामनाम जपाची आहुती या ठिकाणी देऊन एक रामयाग हा संपन्न केलेला आहे. आणि याचबरोबर आपण ह्या चैतन्य शक्तीला जोडले जाण्यासाठी लवकरच या सगळ्या विद्यार्थी पालक शिक्षक आणि या सगळ्या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन अयोध्येत जो राम मंदिर प्रतिष्ठापनेचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर आपण त्याचे अनुसंधान करणार आहोत. आणि त्या सगळ्या चैतन्य शक्तीचं जोडलं जाऊन आपल्याला या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी या पालकांना यांचं गृहस्थी धर्म निभावण्यासाठी आणि संस्था चालकांना त्यांची संस्था उत्कर्षाकडे नेण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र किंबहुना रामपंचायत देवता हे बळ द्यावं या पद्धतीची प्रार्थना आपण करणार आहोत. सर्व नागरिकांना ह्या राम जन्मभूमीसारखं जे चैतन्य त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे ते चैतन्य आपण या ठिकाणी अनुसंधानद्वारे या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. सर्वांना या रामपर्वाच्या राम जन्मभूमीच्या ठिकाणी स्थापन होणाऱ्या रामलला सहित अन्य मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मी शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आज आपण दुपारी सर्व 12:28 बरोबर आपापल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून प्रभू रामचंद्रांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा रामजन्माचा सोहळा रामजन्मभूमीच्या राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा साजरा करायचा आहे. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारीसह यतीन फडोळ, नाशिक.